आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा। आयुष्याच्या वाटेवर प्रगती आणि उन्नती साधायची असेल तर योग्य गुरु लाभावा लागतो। गुरुविण कोण दाखविल वाट असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे। मानसिक, वैचारिक, शारीरिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अशा प्रत्येक स्तरावर जर प्रगती साधायची असेल तर गुरुचं स्थान फार वरचं आहे। गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। आज जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी गुरूंना वंदन करण्यात आलं। या निमित्तानं स्वामी समर्थांच्या आणि दत्तगुरूंच्या देवळातही गर्दी होती। मानवी जीवनामध्ये आईवडिलांच्या बरोबरीनं गुरुलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे। जन्माला आल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विधायक दृष्टीसाठी गुरुची गरज असते। ज्या मातेच्या पोटी आपण जन्म घेतो तीच पहिली सर्वश्रेष्ठ गुरुमाऊली। त्यानंतर शाळेत प्रवेश होतो आणि लौकिक अर्थानं गुरु भेटतात। पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान, जगाची रीत शिकवणारी आणि संस्कार करणारी मंडळी म्हणजेच गुरु असतात। संकटसमयी मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तींना आपण गुरु मानतो। अशा गुरूंना वंदन करण्याचा दिवस म्हणजे आषाढ महिन्यातील व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा। गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आज ठिकठिकाणी अनेकविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला। कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये गुरुवंदन सोहळा झाला। विद्यार्थ्यांनी आपल्या पूजनीय शिक्षकांना गुलाबाची फुलं देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। काही विद्यार्थ्यांनी गुरु अर्थात आपल्या आयुष्याची जडणघडण करणाऱ्या शिक्षकांबद्दल मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी चैतन्यमय वातावरणात शिक्षकांना अभिवादन केलं। कोल्हापुरातील अनेक मंदिरांमध्ये गुरुदर्शन सोहळा भक्तिभावानं संपन्न झाला। गंगावेश इथल्या श्रीकृष्ण सरस्वती महाराज मंदिरात भाविकांची सकाळपासूनच गर्दी होती। या मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त होम हवन असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। जरगनगर इथल्या भालचंद्र चिकोळे ग्रंथालयाच्या वतीनं गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली। संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शोभा राऊत आणि मेघा भांबुरे यांनी गुरुपौर्णिमेचं महत्त्व विशद केलं। तारक मंत्र आणि नामस्मरण करून गुरुवंदना करण्यात आली, तर भक्ती संगीताचा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला। शिवराज पाटील आणि स्वाती खेडेकर यांनी भक्तिगीतं सादर केली। यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, करवीरचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, भरत खराटे, बाळासाहेब यादव, सचिन शानभाग, प्रमोद पाटील, जयेश कदम, चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, अनिल चौगले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते। गायन समाज देवल क्लबच्या वतीनं आज गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा पार पडला। गायन वादन क्षेत्रामध्ये अजूनही गुरुशिष्य परंपरेला मोठं महत्त्व आहे। देवल क्लब हे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचं केंद्र असल्यामुळे आज सांस्कृतिक कार्यक्रमातून गुरुवंदना करण्यात आली। देवल क्लबमधील उपांत्य विशारदच्या विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्य सादर केलं। त्यांच्या नृत्याला विद्यार्थ्यांनी गायनाची साथ दिली। जौनपूर रागातून हार्मोनियम आणि त्रिताल तबला वादन करून गुरुवर्यांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर बिहाग रागातून वायोलिन वादन करून कार्यक्रमाचा समारोप झाला। यावेळी गुरुवर्य द्वारकानाथ पै, मधुसूदन शिखरे, प्रदीप कुलकर्णी, स्नेहा फडणीस, गार्गी शेवडे, जितेंद्र मोरे, मैत्रेयी गवळी, प्रिया कुलकर्णी, रेवती फाले, रोहिणी कारंडे, कृष्णात माळवदे यांचा देवल क्लबकडून सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला देवल क्लबचे संचालक सुबोध गदरे, राजेंद्र पित्रे, उमा नामजोशी, अरुण डोंगरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। कॉमर्स कॉलेज शेजारच्या दत्त भिक्षालिंग मंदिरात आज दिवसभर गर्दी होती। गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊन अनेकांनी प्रार्थना केली। आज फुलांची आरास आणि विड्यांच्या पानांची पूजा यामुळे दत्त भिक्षालिंग मंदिरात आज अधिकच प्रसन्न वातावरण होतं। येणाऱ्या भाविकांना मंदिराकडून प्रसादाचं वाटप करण्यात आलं। विश्व पंढरी इथंही आज गुरुपौर्णिमेनिमित्त पाद्यपूजन करण्यात आलं। परमपूज्य दादा महाराज सांगवडेकर यांचं पूजन करून अनेक भाविकांनी आशीर्वाद घेतले। दिवसभर विश्व पंढरीमध्ये भजन कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले, तर भाविकांना प्रसाद वाटपही करण्यात आलं। सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं संपूर्ण देशात 112 ठिकाणी आज गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। कोल्हापुरातील राजारामपूर इथल्या इंद्रप्रस्थ कार्यालयात गुरुपौर्णिमेचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी हिंदू राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचं योगदान या विषयावर हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडे यांचं भाषण झालं। हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक हिंदूंनी योगदान देणं हे एक प्रकारे गुरुकार्य आहे असं खाडे यांनी नमूद केलं। यावेळी हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता ॲडव्होकेट समीर पटवर्धन यांचंही भाषण झालं। कार्यक्रमाला शिल्पा कोठावळे, मेघा जोशी, आनंद पाटील, शिवानंद स्वामी, मधुकर नाजरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाला 1351
51 वर्षांची परंपरा आहे. मठावर प्राचीन शिवलिंग मंदिर आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त या मंदिरात आज पहाटे काकड आरती करण्यात आली, तर शिवलिंगाला दुग्ध आणि जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. दर्शनासाठी मंदिरासमोर भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. हजारो भक्तांनी अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज, मुपिन काळसिद्धेश्वर स्वामी यांचंही दर्शन घेतलं. महर्षी व्यास यांना भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानलं जातं. वेदांची रचना केलेल्या व्यासांनी अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र याबद्दल लिखाण केलंय. गुरुला देवाप्रमाणे मानण्याची प्रथा महर्षी व्यासांपासून सुरू झाली. आजही ही प्रथा कायम असल्याचं अदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं. त्यानंतर कणेरी मठात भजन आणि प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापुरातील कोटीतीर्थ इथल्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक विधी संपन्न झाले. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा फुलांनी सजवली होती. अखंड वीणावादन, सामूहिक पठण, गुरुचरित्र वाचन, होम हवन असे विधी आज पार पडले. तसंच स्वामींची विशेष आरती करण्यात आली. शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिर इथंही गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी अमलानंद स्वाध्याय सेवा मंडळ न्यासाच्या वतीनं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळच्या सत्रात गुरुपीठ स्थापना आणि विधिवत पूजन करण्यात आलं. अनेक भक्तगणांनी दर्शन आणि गुरुवंदनेसाठी या ठिकाणी उपस्थिती लावली होती. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, बांबवडे, आंबा, शाहूवाडी, शिरगाव इथल्या मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. मलकापूर आगारातील दत्त मंदिरात सकाळी दत्तमूर्तीला अभिषेक घालण्यात आला. भाविकांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं. तर शिरगाव इथल्या श्री बालदास महाराज मठात श्री बालदास महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. इथंही आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. बालदास महाराज विद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षकांना फुलं देऊन गुरूंचे आशीर्वाद घेतले.